नमस्कार, काय म्हणताय मंडळी? आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षा पण भारी आणि झणझणीत शेवगा हंडी। आता तुम्ही म्हणाल शेवगा हंडी बनवायला साहित्य खूप लागणार, त्यासाठी वेळ खूप लागणार, पण आज आपण जी पद्धत वापरणार आहोत त्यामध्ये अतिशय कमी साहित्यात आणि फार कमी वेळात आपली भाजी बनवून तयार होणार आहे। बनवायची आहे? चला जाऊया किचन मध्ये। आहे कोवळा शेवगा आहे, त्यामुळे याची साल अगदी छान पटकन निघणार आहे। त्याचे आपल्याला साधारण बोटभराचे तुकडे करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकतात साल त्याची अगदी छान, तुम्ही ज्या ठिकाणी सुरीने कापतात त्या ठिकाणून साल खूप अलगद निघून येते। या दिवसात शेवगा जास्त खाल्ला पाहिजे, कारण शेवग्यामध्ये विटॅमिन ई, विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि डी खूप जास्त प्रमाणात असतं। त्यामुळे शेवगा या दिवसांमध्ये काय अगदी नेहमी करता आवर्जून खावा। तर अशा सगळ्या शेवगाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। आता हे तुकडे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते शिजवून घ्यायचे। आता शिजवत असताना काही ठिकाणी भांड्यामध्ये सुद्धा शिजवले जातं ते, पण तसं करण्यापेक्षा जर आपण ते कुकरमध्ये एक शिट्टी दिली तर आपल्याला पाहिजे तसा तो शेवगा शिजून येतो। म्हणजे खूप जास्त गाळ पण शिजत नाही आणि कच्चा पण राहत नाही। त्यामुळे आपण कुकरमध्येच चटकन तो एक शिजवून घेणार आहोत एका शिट्टीमध्ये। कांदे घेतलेत आपण 3 की जे स्वच्छ पुसून घेतलेलेत आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा आहे। कांदे सालासकट घ्यायचे, कारण कांद्याच्या सालामध्ये सुद्धा विटॅमिन ई आणि विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं, की जे आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्किनसाठी खूप उपयोगी असतं। तर असा कांदा आणि खोबरं आपण छान काळसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता कांदा छान काळपट भाजून घेतलेला आहे आणि खोबरं सुद्धा अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण भाजलेला आहे। तर असा जो कांदा आहे तो कांदा आपण अगदी 1 चमचा तेलामध्ये कढईमध्ये छान फोडून परतून घेणार आहोत। तर फोडून कसा तो बघा, कढईमध्ये कांदा अख्खा टाकायचा आहे आणि आपली जी ठेचा कुटणी असते ना त्याने तो ठेचायचा आहे। जर कढईमध्ये तुम्हाला जमत नसेल करताना तर कढई खाली ठेवून ठेचायचा आहे तो। याचं कारण असं की तेल आणि कांद्याचं जे पाणी आहे यामुळे बाकीचे जे मसाले ते छान शिजून येतात। तर अशा पद्धतीने तो कांदा आपण ठेचून घेतलेला आहे, त्यामध्ये भाजलेलं खोबरं बारीक तुकडे करून घालायचे आहे आणि या सगळ्यामध्येच आपण थोडे शेंगदाणे, 7-8 लसूण पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालणार आहोत आणि या सगळ्या जिन्नसांना आपण यामध्ये छान परतवून घेणार आहोत। अगदी म्हणजे थोड्या 2-3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। हे सगळं छान शिजलं की मिक्सरला थोडं पाणी घालून ते छान बारीक ते वाटून घ्यायचे। तर मिक्सरला वाटून झाल्यानंतर त्याचा जो रंग आहे तुम्हाला बदललेला दिसेल। तर बघा आता आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल आपल्याला घालायचे आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत काळा वाटलेला मसाला। आता हा जो मसाला आहे तुम्ही रंग बघू शकता, त्याला खूप छान काळसर रंग आलेला आहे आणि आपल्या भाजीला सुद्धा असाच छान रंग येणार आहे। आता यामध्ये मसाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की मी थोडी साखर घातली। याचं कारण असं की साधारण 3 ते 4 चमचे तेलामध्येच आपल्या या मसाल्याला किंवा आपल्या भाजीला खूप छान तर्री येणार आहे। तेल, साखर आणि मसाला पूर्ण छान परतल्यानंतर, त्याला तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये हळद, तिखट, धना-जिरा पावडर आणि थोडा गरम मसाला घालणार आहोत। मसाल्याचं प्रमाण आपण कमी घेतोय, कारण ही भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचा अजिबात काही त्रास होत नाही, कारण यामध्ये आपण खोबरं भरपूर वापरलंय, कांदा भरपूर वापरलाय आणि यामध्ये जे धना-जिरा पावडर आहे त्याचा वास या भाजीला खूप छान लागतो आणि त्यामुळे गरम मसाल्याचं प्रमाण आपण फक्त चवीपुरता यामध्ये ठेवलेलं आहे आणि गरम मसाला कमी असून सुद्धा आपली भाजी झणझणीत तयार होते। मिक्सरचं भांडं थोडं पाणी घालून सरबरीत करून आपण तो मसाला करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या शेवग्याच्या जे शेंगा आहे खूप गाळ पण शिजल्या नाहीयेत आणि कच्च्या पण नाहीयेत, अशा ते छान शेवग्याच्या शेंगा या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे। आता खूप महत्त्वाची टिप आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही वाटाणाची भाजी करतात त्यामध्ये पाणी घालत असताना केव्हा पण गरम पाणी घालायचंय। गरम पाण्यामुळे भाजीला तर्री यायला मदत होते। आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये 2 खूप महत्त्वाच्या टिप आहेत की भाजीला कमी तेलामध्ये जर तर्री आणायची असेल तर फोडणीमध्ये थोडी साखर घालायची आणि पाणी टाकताना केव्हा पण गरम उकळतं पाणी यामध्ये घालायचंय, जेणेकरून भाजीला कमी तेलामध्ये छान तर्री येते। एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचंय आणि 1-2-3 मिनिटं भाजीला शिजू द्यायचे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला खूप छान तेलाचा तवंग तुम्हाला दिसतोय, म्हणजे कमी तेल असून सुद्धा भाजी छान दिसते। खरंच भाजी खूप छान झालेली आहे। तिखट, मसाला, मीठ हे सगळं अगदी परफेक्ट पडलेलं आहे आणि तुम्ही बघितलं आपण जेव्हा भाजी बनवत होतो तेव्हा साहित्य सुद्धा अतिशय कमी होतं आणि वेळ पण आपल्याला खूप कमी लागलेला आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल
आणि आवडली तर मला कमेंट करायला मात्र विसरू नका. मला कमेंट करून सांगा तुम्हाला भाजी आवडली की नाही. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.